बघ आई, आता एकत्र काळूबाई आणि आंबाबाई नाही घ्यायचे. काळूबाईला एकाची छडी लागते खेळायला आणि तुळजापूरवालीला बाण लागते खेळायला. दोन्ही देव्या सेपरेट सेपरेट घ्यायच्या. एका नाटकातून जेवायला बसणारे पण एका ह्याच्यात दोन्ही खेळत नाही. काळूबाई आणि आंबाबाई दोन्ही एकत्र आल्यावर बाण पण खेळणार, एका छडी पण तशी खेळणार. आता याची छडी घेतली ना काळूबाईची तर ज्याला कळत होतं चांगले पण आपणच म्हणायचं. अर्ध होत नाही गर्जना करायची. आईचा बोलतात पूर्ण घ्यायचा. ताकात घ्या एका हजू बसायचो ताकाना इकडे लावू दे मला. मग तुळजापूरचा आहे आई राधा गो राधा मुझे बोला आपल्या आयुष्यात आई कायम आनंद आणते म्हणून सदानंदी जाऊ देऊ दे. गौर भवानी माता की जय अशी पूर्ण गर्जना करा दे बाप्पा. सदानंदीचा उदे गौर भवानी माता की जय. आता 4 आरत्या गादीवर झाल्यात. आज येते आनंदाची 5वी आरती आहे. आज सर्व सवासनी केल्यात, परड्या भरल्यात, सगळे केले. तर आज 5वी आरती. तर परीक्षेला आहे का तयारी का घ्यायच्यात अजून आरत्या? तयारी आहे का? आहे तर चालते, नाही तर मग घेऊ. आहे का ना? मला घ्यायचंय हा बाकीच्या हातात द्यायचं बाई. बाबाई प्रसन्न, काळूबाई प्रसन्न आणि हळदीबाई कागदावरती प्रसन्न नाव घ्या. पाहिजे त्याच्यावर मसोबा प्रसाद झालेला आहे. दादा या ना, कोमलचे पप्पा. वारं खरं असं होऊ दे. थोडं मागं सरका असं सगळ्या हलवा आणि टाका. सगळं बोला कसं लिहिलेलं. बघ आई साहेब, बागाचं वारा या ठिकाणी परीक्षा घेतोय. तिच्या अंगात येणारं दैवत खरं असेल तर या ठिकाणी सत्य होऊ दे, खोटा असेल तर खोटं होऊ दे. अशा ठिकाणी बागाची परीक्षा घेतोय. त्या परीक्षेमध्ये बागाला यश मिळू दे.
हाताने वटा एका चिमटे वटा 5 चिमट्यांवरती वटायचं तुम्ही ना हा तुम्ही बरोबर जरा बंदच राहू त्याचा आवाज जगदंबा रेणुका आदिमाया शक्ती बघ आई साहेब त्याचं वाऱ्याच्या त्या ठिकाणी परीक्षा घेतोय सर्व व्यवस्थित होऊ दे तुमची बायको अजून जेवायला तुमची बायको तुळजापुरामध्ये भारतीय मठ आहे तुळजापूरला आपण गेलो खाली भारतीय मठ आहे त्या भारतीय मठामध्ये आई सोमट्याचा डाव खेळलेली आई सोमट्याचा डाव खेळलेली हा तर देवी त्या सारेपाटामध्ये देवी हारले मग देव चुकलाय देवाला 1 गुन्हा माफ आहे मानवीला 2 गुन्हा माफ आहे त्या याच्यात नाही उचललं दुसऱ्या याच्यात तरी उचललं पाहिजे नाही तर तिसऱ्यापर्यंत तरी उचललं पाहिजे हा ही परीक्षा म्हणजे काय होते लगेच तुम्ही म्हणसाल की लगेच पहिल्या याच्यातच झालं पाहिजे तर पहिल्या याच्यामध्ये नाही झालं तर दुसऱ्या याच्यात शेवटी तिसऱ्या याच्यात हे झालं पाहिजे दे बाकीचे बसा कोमल चला थोडं मागे सरका कोमल ताई चल आता आपला आपण पदर पेदर खावायचा आहे आपला आपण हळदी कुंकू वाहून वारं घ्यायचंय खालीच बस तुझी नवरी आता भव्य काळबा रास तुझी नवरी आता धावता बाबा आनंद बाय काळबाय राशीवरती व्यवस्थित खेळायचं आणि तुझं ज्या लिंबाकडे तन मन धन चित्त जाईल ते लिंबू तांदूळ दोन्ही हाताने उचलायचे आणि नावाची गर्जना करून उचल आई राजा देव दे सदानंदीचा देव दे बोल भवानी माता की जय कळबाईच्या नावानं चांगले असं एकत्र गर्जना करून उचलायचे आई आणि बरं खाली बसून दोन्ही हाताने फळ उचलून माझ्याकडे द्यायचे लिंबू तांदूळ आणि
एकत्र उचलून द्यायचे माझ्याकडे खेळा. अगं काळ बाय खाली बसून नावाची गरजेला करून चल. हा या जरा हे का असं वाटली पलीकडे. तुम्ही यायचं पटकिरी पुढं जरा कागद घ्या. हा बघा आहे का बरोबर, नाही तर अजून आहे चान्स आहे का. टाळ्या वाजवा. दाखवा. हार घाल. चल ऐक उभे राहून इकडं दाखवा सगळ्यांना. तुम्ही कार्यक्रम असं पाहिलेलाच नाही का? ऐका ना. चला तर आता अशा पद्धतीने आपण बरोबर ताईने तिचं रास उचलले. तर बऱ्याच जणांचं पहिल्यांदा चुकतं, दुसऱ्यांदा चुकतं, तर तिसऱ्या ह्याच्यामध्ये उचलतात. तर तिने तिची रास. तर कसं आहे, आपण मनापासून सेवा केली, भक्ती केली की आईसाहेब बरोबर आपल्याला तेवढी बुद्धी आणि ज्ञान देत असते. बाकीची कागद घ्या, एक हातात घ्या, एवढी करा. आहे का तुम्हाला मान्य का परत लावायची रास? आहे का सगळ्यांना मान्य आहे का? बोलत तुम्ही बोलत रिचार्ज नाही टाकलं का मोबाईलचं? हा अगं डोगर घरजन काढवाय डोगर घरजना डोगर घरजन गायचं खजिना मिरव.
तुम्हाला शंका असेल ना आता सुद्धा सांगा. काय शंका असेल घ्यायचं हे म्हणलं तर आई म्हणते परत घ्यायची परीक्षा घ्यायची का? चिठ्ठीवर होतं ना मला मान्य आहे का? तुम्हाला मान्य आहे का? तुम्हाला मान्य आहे का? तुम्हाला सगळ्यांना पाहते मी. तुम्ही आईच्या चालला तर घ्यायचं असेल तर सांगा तसं काय नाही नाही. हा, मग चालतं. अरगान घे डोंगराची आवड बाहेर आई साहेब सांगायचं तर साधा तुळजापूरचं एक तुळजापूरचं घ्या मग असं बोलत जावा आणि या बाजूला पुरामध्ये काय बाय वाजत गाजत रामबाणी नदीच्या जीवात काळू काही नगर निरोप झाला जाते जाऊया सत्यच होणार आहे आणि सत्याचाच विजय होत असतो. ही सेवा भक्ती खरी असेल तसं काय नाही मला हे नाही. आपण घेऊ परीक्षा तुम्हाला म्हणजे परत एकदा आपण घेऊ आई साहेबांचं आडो नका येऊ असं वा तुम्ही बघता ना मास आडो बाय कसं आडो बघा कधी कधी असं बारीक कर जगदंबे. चला तर आता आपण परत परीक्षा घेतोय. परत हलवा आणि टाका तर आता आपल्याला परत परीक्षा घ्यायची आहे. चला तुमच्या आता चला तिथे या इकडे दादा आदली बदली करा चिठ्ठ्या तुमच्या हाताने. चला या तुम्ही इकडं
सगळ्यांच या चला की आहो चला पटापट उठते. बस चला, ये बाळा. चला, ये ना आता. आहो तुम्हाला कुठं म्हटलं बी आहे का आधी बदली करायच्या फक्त चला तुमच्या ह्यानी तुम्ही कुठं ठेवायचं तिकडं असं ठेवा. तू एकदा कर बाळा. हा. चल पाहुणं या पुढं घरा आता ते परत एकदा परीक्षा टाका तांदूळ असं मग असे भरलं पण तसं देतात. काय झालं लावा की आता ते तुम्ही आता लावायला नको आहे ते ताटच घ्या असं त्याला टाकायचे असं आणि आता टाकायचं असं असं लावा सगळं टाका तांदूळ त्यामध्ये. असं. टाकायचे असं हां एकसारखं करा 3-5 तुझ्यापर्यंत असं त्याचे असं तसं ते करेल ना. आता परत नाही घेणार बरं का परीक्षा आता. दे इकडं बाळा. ठीक आहे चल. इकडं हाती कुंकाचं हाय 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 तर पेटो बाळा अगदी तर काळी पेटी चला त्या आवाज द्या कोमलताई या. चला कोमलताई चला या. चालायचं थांबा. चला देवपत्तर ताटलीवर ताटलीवर अगर रस तुझी नावली आता धाव काढूबा. अगर रस तुझी नावली आता धाव काढूबा. अगर अंबाबाई काढूबाई राशी मध्ये
बरोबर असेल तर टाळ्या वाजवा, चुकलं तरी सांगा चुकलंय परत आहे दाखवा तिकडं. झालं का सगळ्यांना दाखवा. सत्य झालं. आपण 10 वेळा जरी परीक्षा घेतली तरी आई पास होणारच आहे. तिचं सत्यच आहे ना. चल आई साहेब खेळावं बरं. आईच्या वाट्यात मांडला लेखी 2005 झाली त्यामुळे त्यांच्याकडून आपण 5,000 रुपये 5,000 रुपये दिल्या. तसं सांगणं कुणाला घरमालकाला दोनदा आईने परीक्षेला वळखल्याबद्दल म्हणून मी खुश होऊन 5,000 रुपये दिलेला आहे. तसंच सांगणं कुणाला घरमालकाला. घरमालक तुम्ही मी आता वळून द्यायचं आहे तसं सांगते त्यांच्या आईकडे. देवप्पा देवा खेळायचं आई नेत्र उडे करून खेळायचं देवप्पा. कोणतं वार आहे ते कोणतं काळूबाईच्या नावाला चांगले आई राधा उधे उधे. आता आपण आरती घेतली. तुमच्या जरा मनामध्ये थोडंसं हे झालं
पहिल्यांदा रास उचलली बरोबर, परत आई साहेबांची आपण परीक्षा घेतली, परत देवीची रास बरोबर उचलले. शेवटी देवाचं सत्पन पण असतं जे मनापासून सेवा करतं, भक्ती करतं, आई त्याच्या पाठीशी उभी राहते. तर आईने तिचं सत्पन जाऊन दिलं नाही. परीक्षा झाली, दोन्ही वेळेस पास झाले. आता लवकर जन्मायचा कार्यक्रम करायचा. ओंकारेश्वरी काळूबाईच्या नावानं चांगले बोल करतात, काळीचा चांगले बोल, डोंगरवाडीचा चांगले काळूबाईच्या नावानं चांगले